माननीय बाळासाहेबजी ठाकरे, आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या सर्वांना प्रथमतः मानाचं वंदन करतो. उपस्थित आज हळा पिंपोर्डी गटातील खरं तर अण्णांनी मला सांगितलं की आपण म्हणजे मीटिंग घ्यायची आणि मीटिंगचं नियोजन होतं, परंतु लोक थोडीशी वाढले आणि मग नाना म्हटले की आपण माईकची व्यवस्था करू, म्हणजे असं बसून चर्चा करून आणि कसं नियोजन करायचं अशी मीटिंग होती. परंतु अचानक थोडंसं म्हणजे कार्यकर्ते बरोबर बाकीचे लोक येत गेले आणि त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं झालं आणि त्यामुळं उपस्थित असलेले या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नेते दादा डोके, आपल्या सर्वच खरं तर मला नाव घ्यायला पाहिजे अण्णा, 5 मिनटं जातील पण मला घेतली पाहिजे. आमचे मार्गदर्शक आणि आमच्या कुटुंबाचे खरं तर आमच्यावर सदैव ज्यांचे आशीर्वाद आहे असे दादाभाऊ शेठ काकडे, उपस्थित पंचायत समितीचे आगानाचे उमेदवार आमचे बंधू जयसिंग अण्णा, उपस्थित अंकुश शेठ सोनवणे, रामदास शेठ वेटेकर, आमच्या भगिनी आणि या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असणाऱ्या संगीताई वाघ, खरं तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मागची निवडणूक लढवलो आणि आत्ताही योगायोगाने खरं तर ते नियोजन म्हणजे ते मार्गदर्शन जाते का काय अशा परिस्थितीत वेळ आली होती, पण पुन्हा ते जोडून आलं. ते आमचे माननीय प्रसन्न अण्णा, खरं तर ज्यांनी आताच तुम्हाला पिंपरीकरांना शब्द दिला आणि कायमच आमच्यावर आशीर्वाद असणारे आमचे माजी सभापती आदरणीय शिवाजीनाना काकडे, फिराशेठ टाकळकर, गावच्या सरपंच मेघाताई, त्यांच्याबरोबर सर्व त्यांच्या सदस्य आमच्या भगिनी उपस्थित सगळे घेतलेत नाव. माझ्याकडून राहायचं नाही दादा, मला सवय थोडी म्हणजे शरद दादा इतकी नाही पण थोडं माग कमी जादा होते, पण मी बसलेली बरीच नावं घेऊ शकतो, त्यांच्या इतकं नाही घेणार, थोडंसं कमी. आमचे माजी सरपंच काळवाडीचे बाळासाहेब काकडे, आमचे बंधू अरुणदादा वामन आणि पंचायत समिती गाण्याचे आळा वडगाव गाण्याच्या असणाऱ्या सपनाताई जरी इथं उपस्थित नसल्या, परंतु आमचे असणारे सन्मित्र आणि जे मागच्या वेळेस आमच्या बरोबर खरं तर पंचायत समिती ज्यांनी लढवली ते विजय झाले, पण काही कारणास्तव आम्ही मागे राहिलो. असे असणारे आमचे जीवनभाऊ शिंदे आहेत ज्यांनी पंचायत समिती लढवली आणि ते विजय झाले या गाण्यातून. ते आमचे शांभाऊ उपस्थित सर्वच खरं तर सर्वांचंच नाव घेणं क्रमप्राप्त आहे, परंतु आता वेळही कमी आहे. मी प्रथमतः उपस्थित आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे आणि आपण तो द्याल ही मला अपेक्षा आहे. खरं तर प्रथमतः मला सांगायला म्हणजे सांगितलं पाहिजे की निवडणूक लागली, जागा ओपन आली आणि बऱ्याच जण म्हणजे बऱ्याच गावातून आणि बऱ्याच जणांचे मला फोन आले आणि म्हणजे मला अभिनंदन माझे करत होते, पण मी योगायोगाने त्या दिवशी मला वाटतं पहिल्यांदा कोळवाडीत गेलो आणि कारण म्हणजे त्यावेळेस म्हणजे हे चालू होती सोडत आणि पंचायत समितीची ओपनची जागा आली. अण्णा मला म्हणले आता वरची काही येऊ द्या, पंचायत समिती आली, आता तुम्हाला लढवायला संधी म्हणजे चालू झाली कुठंतरी. तर मी एवढं म्हटलं अण्णांना का आता जर झेडपी ओबीसी आली तर एखाद्या दिवस तुमची माझी एखादी जोडी व्हायला बसली. ते योगायोगाने ते झालं नाही आणि मी गावापर्यंत आलो तोपर्यंत जागा ओपनची जागा सुटली आणि मी मग अण्णांना फोन केला, मला वाटतं त्यांचा लागला नाही, मला वाटतं नेताजी दादांना केला, शरद दादांना केला, बऱ्याच जणांना मी केला आणि मला भरपूर फोन आले आणि सर्वांनी मला सांगितलं की आता जागा आली आणि योगायोगाने खरं आहे की 9 वर्षानंतर ही जागा पुन्हा ओपनला येणं हे तसं अवघड आहे. मागची निवडणूक आपण सर्वांनी पाहिली, योगायोग असं झाला का 3 उमेदवार आमच्या गावातले होते, परंतु जे आमचे आदरणीय होते ते आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब ते निवडून आले आणि मी शशीभाऊ पडलो, पण त्याचं आम्हाला कधीच दुःख नाही. कारण त्याचं एक होतं, शरददादा आमदार होते मग शशीभाऊला काही नाही, मी पहिल्यांदाच लढवली होती आणि खरं तर शरदराव आले पाहिजे हे सर्वांना वाटत होतं. त्याचं कारण त्यांनी एवढे वर्ष खरं तर ते काम केलं होतं आणि आत्ताच खरं तर मगाशी सभापतींनी सांगितलं की यावेळेस जेव्हा म्हणजे पहिली आमची महाविकास आघाडीची बैठक झाली तिथं ती जागा राष्ट्रवादीकडे नाही, तर त्यावेळेस शरदरावला विचारलं त्यांनी यावेळेस आपली जागा आहे, तर ते म्हणले नाही यावेळेस ही जागा मंगेश अण्णासाठी. म्हणजे एवढं मोठं मन त्यांनी पण केलं, त्यांचे मी आभार मानतो. आणि खरं वास्तविक आता सभापतीने आपल्याला शब्द दिलाय, काही गोष्टी चुकीच्या घडत असतात, त्या घडल्यात, त्या नको व्हायला होत्या. आम्ही त्याच्यासाठी मिटिंगही घेतली, अजूनही प्रयत्न चालू आहे. त्यात सभापती आणि आमच्या काकडे मंडळाला यश येईल असं मला वाटतंय, पण बघू काय होतंय. आणि
खरं वास्तविक आज तुमच्या सर्वांच्या समोर शरददादांचं मला आभार मानायचं आहे. त्याचं कारण असं आहे की खूप त्यांना त्रास या म्हणजे माझ्या तिकीट देण्यात झाला. त्याला कारण आहे मीच आहे. म्हणजे ती चूक खूप मोठी दादा माझी झालेली आहे. कारण जागा डिक्लेअर झाली आणि दुसऱ्या दिवशी योगायोगाने शरददादांना मी भेटायला गेलो आणि शरददादांकडे गेला असताना शरददादांनी मला लगेच सांगितलं की ही जागा मी तुम्हाला देईल, परंतु तुम्हाला धनुष्यावर लढवायला लागेल. आणि माऊली शेटन आमचं आधीच ठरलं होतं की आपण मशाल आणि धनुष्याची युती करायची. आणि योगायोग असं झाला की ती युती आता समजा नाही झाली, परंतु दादांनी मला शब्द दिला की ती युती होऊ नाही हो काही होऊ, तुम्हाला मी जागा देईल पण तुम्हाला धनुष्यावर लढवायला लागेल. पण ती माझ्याकडून अशी चूक झाली की लगेच मी प्रवेश करायचा आणि माऊली शेटला भेटलो. ते म्हणले आपली युती होणार आहे. आणि ते चर्चा करता 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 इतका वेळ झाला. त्या काळामध्ये खरं तर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की दादांनी समजा उमेदवारी कुणाला तरी सांगितलं, मग त्यांनी ते आणि त्यांचं मी खरं तर त्यांचे म्हणजे मला माफी मागायची वेळ आहे. कारण त्याच्यामुळे ते पुढे गेले आणि मग त्यांनाही तो त्रास झाला आणि हा सगळा त्रास आपण म्हणजे सर्वांनी पाहिला. त्या सर्वाला खरं तर जबाबदार मी आहे. परंतु मी आता पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करेन किंवा ज्यांना ज्यांना माझ्यामुळे त्रास झाला मी त्यांची माफी मागत असताना आपल्या सर्वांना विनंती करेन की आता जिल्हा परिषदला आता तसं माझं वय 53 आहे दादा. म्हणजे याच्यानंतर परत काय माझं वय निवडणूक लढवायचं आहे तोपर्यंत बऱ्याचशा समस्या तयार होतात. आता आपण पाहिलं की मागची निवडणूक झाली ना आता 9 वर्ष गेले आणि या 9 वर्षामध्ये मिन्नाथ भाऊ निलेश भाऊ 9 वर्ष गेले. आता पुढची निवडणूक काय लगेच होईल तोपर्यंत आपलं वय पुढे गेलेलं असतं. त्यामुळे जे काय म्हणजे इच्छुक आहेत ते तरुण आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांना पुढे संधी मिळेल तेव्हा त्यांनी यावेळेसाठी, कारण ग्रामपंचायतीसाठी लई नाही मी म्हणणार पण छोटीशी आहे ना मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी माझ्यासाठी यावेळेस थांबावं अशी मी विनंती करतो. जो काय त्रास त्यांना झाला आहे तो त्रास जो झाला असेल त्याबद्दल मी माझ्या वतीने मी त्यांची सर्वांची म्हणजे माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर दादांनाही धन्यवाद देतो की त्यांनी मला तिकीट दिलं. पण हे करत असताना मग प्रसन्न नाना असतील, नेताई दादा असतील, असे बरेच लोक आहेत की ज्यांना सांगितलं. मला वाटतं तिकडे समोर आमचे सावकर दादा आहेत, अशी खूप लोक आहेत. आणि ह्या लोकांनी दादांना सांगितलं की बाबा मंगेशांना म्हणजे हे तिकीट द्या किंवा काय असेल सर्व लोकांचं तुमचं असणारं प्रेम म्हणजे करत असताना त्यावेळेस जरी माझा पराजय झाला परंतु मला पुन्हा एकदा तुमच्यात येता आलं, सर्वांच्या सुखादुःखामध्ये येता आलं. काही जण त्या दिवशी म्हणजे चुकून असं बोललं की मी आता ही आमची काही गावं जरा कमी झाली मी तिकडं जात नाही, परंतु इथं मला वाटतं काहीतरी कांदळीचे तुम्ही कधी म्हणजे अजूनही तुम्ही साळवाडी असेल तिकडच्या गावात फोन करा, कोणताही आजही तिथं सुखादुःखाचा कार्यक्रम असेल तर मी नक्कीच जातो. कारण तिथंचे कोणतंही लग्न असेल आता ते नाळ जुडलेले असते, निवडणूक हा एक भाग आहे, परंतु एकदा तुम्ही लोकांशी नाळ जोडले म्हणजे तुम्ही तिथं जात असता आणि ते मी जात असतो. ते चुकून कोणी त्या दिवशी मग त्यांना वाटलं की मी आता तिकडं जात नाही, तसं नाही आहे. पण मी इकडचं नसताना सुद्धा मी उमरत असेल पिंपरी असेल मी तेव्हा यायचं, तेव्हा मला माहीत होतं काही गावात जोडले जाणार आहे. पण मी आपलं यायचं कोणी बोलावलं का जायचं हे मला सवय आणि त्यामुळं मी जात होतो. मी कोणत्याही इथूनही असं काही काम केलं नाही, परंतु एक सवय लागली तो आणि ती सवय लागली का माणूस ते पुढं जात असतो. कारण आपण पाहतो की एकदा समाजकारणाची एखाद्याला आवड लागली. आता बाकी जास्त काय बोलणार नाही कारण वेळ खूप झाला आहे, थंडी वाजते आणि याच्यानंतर मला वाटतं अजून 2 जण मला वाटतं प्रसन्न नाही नेते दादा बोलतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो की आपण आज मला वाटतं काल मी दुपारपासनं फोन केलेत किंवा रात्री काही जागी भेटायला गेलो, पण आज सकाळी बघितलं भेटायला जाण्याचं शक्य नव्हतं म्हणून सकाळी फोन केले आणि एवढेशा छोट्याशा माझ्या विनंतीवरून आपण सर्व उपस्थित राहिला. मी जयसिंगांना असेल आणि आमच्या भगिनी सपनाताई असेल ह्या सर्वांच्या वतीने आपल्या पुन्हा एकदा आभार मानतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना आपण जी जबाबदारी या पुढच्या काळामध्ये म्हणजे आपण द्याल ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण सर्व माझ्यासाठी आता थोडे दिवस राहिलेत कारण निवडणूक आता खूप कमी दिवसाचा कालावधी आहे, तेवढे दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या कारण राहिलेलं आयुष्य मी तुमच्यासाठी देईल हा शब्द देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.